राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा यावर्षी मराठीतूनच घेण्यात यावी, अन्यथा परीक्षा हाणून पाडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं देण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महावीर माने यांना घेराव घालण्यात आला। ही परीक्षा इंग्रजी व हिंदी भाषेतून घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे। मराठी विद्यार्थ्यांना या निर्णयाने समान संधीचा हक्क लढावला जात आहे। पूर्वी महाराष्ट्रातून सुमारे 200 ते 250 विद्यार्थी यश मिळत होते, पण हा निर्णय अचानक लादल्याने मराठी विद्यार्थ्यांची संख्या घटणार आहे। स्वाभाविकरित्या इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आणि हिंदी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा होणार आहे। या सर्व प्रकारातून इंग्रजी आणि हिंदीला लादण्याची वृत्ती दिल्ली येथील अधिकारी आणि पदाधिकारी करत आहेत। भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषा असताना सर्व प्रादेशिक भाषा वगळून हिंदीचाच बुळका दरवेळी करण्यात येतो। ही परीक्षा काही दिवसांवर आली असताना विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे। या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महावीर माने यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा विभागाचे कार्यालय व मुंबई येथील कार्यालयाशी पत्रव्यवहार करून मराठीतूनच परीक्षा घेतली जाईल असं आश्वासन दिल्याची माहिती साबळे यांनी दिली। या आंदोलनामध्ये मनसेचे उपशहराध्यक्ष संदीप मोहिते पाटील, मनविसेचे रणजित ढगे, सचिन काटकर आदी सहभागी झाले होते।